जम्मू आणि काश्मीर आरक्षण सुधारणा 2023 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 ही दोन्ही विधेयकांना आज लोकसभेत मंजुरी मिळाली। जम्मू काश्मीरमधल्या ज्या जनतेवर 70 वर्ष अन्याय झाला, हजारोंच्या संख्येने जे विस्थापित झाले त्यांना न्याय देण्यासाठी आहेत असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केलं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जम्मू काश्मीर विषयक महत्त्वाची असलेल्या दोन्ही विधेयकांवर चर्चा झाली। या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री बोलत होते। वो बिल 70 सालों से जिन्हों को अन्याय हुआ है, जो अपमानित हुए और जिनकी अनदेखी की गई है, वो सभी लोगों को न्याय दिलाने का बिल है, उनको अधिकार दिलाने का। जब ये विस्थापित हुए तब देश के अन्य हिस्सों में, अपने ही देश में शरणार्थी बनकर उनको जाना पड़ा। दिल्ली, बेंगलुरु, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, न जाने कहां कहां गए। लगभग वर्तमान के आंकड़ों के अनुसार 46,631 परिवार और 1,57,967 लोग अपने ही देश में विस्थापित हो गए और इस तरह से विस्थापित हुए कि उनकी जड़ें ही अपने खुद के देश से, अपने खुद के प्रदेश से, अपने खुद के वतन से उखड़ कर रह गई। ये बिल उनको अधिकार देने का है, ये बिल उनको प्रतिनिधित्व देने का। और पाक ऑक्यूपाई कश्मीर की 24 सीटें, क्योंकि वो हमारा है, हमने रिजर्व रखी है मान्यवर, 24 सीटों को। इस तरह से पहले 107 सीटें जम्मू कश्मीर विधानसभा में थी, अब 114 सीटें हुई हैं। पहले 2 नॉमिनेटेड मेंबर हुआ करते थे, अब 5 नॉमिनेटेड मेंबर मान्यवर इसमें होंगे। आरक्षण सुधारणा विधेयकाने जम्मू काश्मीर आरक्षण कायदा 2004 मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत। त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीयांना नोकऱ्या आणि व्यावसायिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे। तर पुनर्रचना सुधारणा विधेयकाने 2019च्या कायद्यात सुधारणा करून जम्मू आणि काश्मीरमधल्या जागांची एकूण जागांची संख्या वाढवून 90 केली आहे। लोकसभेत सकाळच्या सत्रात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातल्या 81 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवलं जात आहे आणि त्यासाठीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत आहे अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली। कोळसा उत्पादन वाढवून देशाला या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने पावलं उचलली आहेत। देश लवकरच 1 अब्ज टन कोळशाच्या उत्पादनाचा टप्पा गाठेल असं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं।